जयगड खंडा यांनी आयोजित ही जी प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरू केलेली आहे त्याबद्दल आमचा हा प्रथमच यावर्षी हा संघ खेळतोय आणि याबद्दल सर्व संयोजकांचे आम्ही आभार मानतो आणि अतिशय सुंदर आणि देखणं नियोजन या कमिटीने केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आमचे आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद मुकेश सर. वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. दोन्ही संघांसाठी मोस्ट विन असलेला सामना क्वालिफाय होण्यासाठी फ्रेंड्स खंडाळा विरुद्ध जय भैरी जांभारी. गोलंदाज आपण पाहू शकतो यतीश बिरजे प्रथम षटक घेऊन येत आहेत. सामना करेल तो स्ट्राईकला असेल सुदर्शन. स्ट्राईकला असेल तो सुदर्शन आणि नॉन स्ट्राईकला तो गौरव नागवेकर. यतीश याचा पहिला चेंडू सुदर्शनसाठी आणि पहिला चेंडू धाडलाय तो पॅवेलियनच्या दिशेने वन बाउन्स खणखणीत 4 धावा. वैयक्तिक आणि संघाचं खातं ओपन केले ते चौकाराने खणखणीत असा हा पहिल्या चेंडूवरती एक आक्रमण आपल्याला पाहायला मिळते सूरजाच्या माध्यमातून. यतीशचा पुढील चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वन बाउन्स सीमारेषेबाहेर खणखणीत 4 धावांसाठी चेंडू धाडला होता तो सुदर्शन याने. दरम्यान पुढील चेंडू यतीश याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो सुदर्शन. पुन्हा एकदा आपला मारलेला चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतो का आणि इथे मात्र पहिलाच मासा गळाला लागलाय. यतीश याने सुंदर परिवर्तन केलं आणि पहिला झटका दिलाय तो सुदर्शनच्या स्वरूपात. सुदर्शन मयेकर याची जागा घेण्यासाठी आपण पाहू शकतोय आयकॉन खेळाडू आकाश धातकर. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सुदर्शन सारखा मोठा फलंदाज माघारी. नक्कीच चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करतो यतीश बिर्जे आपल्या संघासाठी. पाहूया आयकॉन प्लेयर आकाश दातकर. एक पहिला झटका बसल्यानंतर स्वतः फलंदाजीसाठी स्ट्राईकला येतो आकाश. यतीशचा पुढील चेंडू आणि रिव्हर्स शॉटचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. धाव संख्या होती ती 1 बाद 5.
आता मात्र स्ट्राईकला येतो तो गौरव नागवेकर. यतीश बिर्जे टू ओमकार गौरव नागवेकर. मोठा फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेवर. खणखणीत 6 धावांसाठी. यतीश बिर्जेचा पुढील चेंडू पाहूया पुन्हा कोणत्या पद्धतीनं. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहूया, परंतु चेंडू 1 बाउन्स मला वाटतं. आणि इथे सुंदर फिल्डिंग. 1 धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. दरम्यान पुढील चेंडू यतीश बिर्जे पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया. आणि 1 बाउन्स पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर खणखणीत 4 धावांसाठी. गौरव नागवेकरच्या बॅटमधून निघालेला सतरा डीजे. पहिला चेंडू आणि सुंदर खेळून काढलाय दातकर याने. प्रणय हलदनकर याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज आहे तो. आकाश आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थोडासा स्लिप होतोय. निर्धाव चेंडू जातोय प्रणय हलदनकर याचा. प्रणय टू आकाश पाहूया कोणत्या पद्धतीनं मारा करतोय तो प्रणय. आणि मोठा फटका चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर खणखणीत 6 धावांसाठी. आकाश धातकर खणखणीत षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 25. 1 बाद 25. धन्यवाद डीजे. मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला आकाश याच्या माध्यमातून.
दरम्यान पुढील चेंडू प्रणय हळदणकर, पाहूया कोणत्या पद्धतीने मारा करतोय तो प्रणय. स्ट्राईकला येतो आकाश धातकर. दरम्यान पुढील चेंडू प्रणय याचा आकाशसाठी रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न आणि इथे सक्सेस होतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. दरम्यान धावसंख्या होती ती 31, 1 बाद 31. दरम्यान प्रणयचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश खेळण्यासाठी सज्ज आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र सुंदर परिवर्तन प्रणय याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. 2 चेंडूवरती खणखणीत षटकार खेचले होते. तदनंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रणयच्या माध्यमातून. इथे मात्र सुंदर परिवर्तन केलं होतं प्रणय याने. दरम्यान पुढील चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने मारा होतोय आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर पटका, 1 धाव मिळते आणि इथे मात्र दुसरं षटक संपतंय. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1 बाद 32. डीजे अनिकेत कांबळे. पुन्हा सुंदर फटका आहे. पाहूया चेंडू इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे मात्र एक संधी गमावली आहे. एक मोठा फलंदाज बाद करण्याची संधी होती परंतु इथे मात्र संधी गमावली आणि एक जीवदान मिळते ते आकाश दातकर याला. अनिकेतचा पुढील चेंडू इथे मात्र एक संधी होती परंतु काहीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान पुढील चेंडू आणि रिव्हर्स शॉट घेतलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया आणि मला वाटतं खणखणीत असे 6 धावा इथे जीवदान मिळालं होतं.
अनिकेत कांबळे पुढील चेंडू घेऊन सामना करणार आहे तो आकाश दातकर. पाहूया कोणत्या पद्धतीने मारा होतोय अनिकेत याचा. आणि सुंदर मारा, तेवढाच सुंदर फटका घेतला. इथे मात्र झेल टिपलाय, सुंदर झेल, सुरेख झेल टिपलाय. आणि इथे मात्र पॅव्हलियनचा रस्ता धरावा लागतोय तो आकाश दातकर याला. एक जीवदान मिळालं होतं, त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार, परंतु इथे कमबॅक करताना आकाशी जागा घेण्यासाठी मैदानात येतो तो ओमकार बाकर. अनिकेतचा पुढील चेंडू ओमकारसाठी आणि मोठा फटका, स्टेटला मारलेला फटका. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या वाढते. धाव संख्या होती ती 2 बाद 41. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावर, षटक हातात येतो अनिकेत कांबळे. दरम्यान पुढील चेंडू अनिकेत याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो गौरव. आणि मोठा फटका, इथे मात्र एक फुलटॉचा चेंडू होता, परंतु सुंदर कंडित करता आला नाही. एक धाव मात्र घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. धाव संख्या होती ती 42. दरम्यान अनिकेत याचा पुढील चेंडू आणि मोठा फटका. पाहूया चेंडू जातोय तो सरळ यश क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि तिसरा झटका. अक्षय जाधव. वैयक्तिक पहिल्या संघाकडून चौथा षटक यतीश. अनिकेत हळदणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कमिटीकडून त्यांचं हार्दिक स्वागत. वैयक्तिक दुसरं संघाकडून चौथा षटक घेऊन येतो तो यतीश. यतीशचा पहिला चेंडू सामना करतोय तो गौरव नागवेकर. दरम्यान पुढील चेंडू गौरवसाठी आणि सुंदर फटका. पाहूया चेंडू येतोय तो सीमारेषेच्या दिशेनं. पाहूया फील्ड होतो का, परंतु चेंडू सरळ घेता येतो सीमारेषेबाहेर खणखणीत 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 46.
यतीश बिर्जे पुढील चेंडू घेऊन सामना करतोय तो गौरव आणि सुंदर फटका सुरेख फटका म्हणता येईल तो चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत 6 धावांसाठी. दरम्यान संघाचं अर्धशतक धावफलकावर लागताना पुढील चेंडू इथे मात्र आणि इथे संधी गमावली आहे. एक धाव घेण्यात मात्र यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. त्रेपन्न 3-53. दरम्यान पुढील षटक आणि पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया झेल होतो का. चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या दिशेने. मला वाटतं चेंडू सरळ गेलाय सीमारेषेबाहेर कणकणी 4 धावांसाठी. धावसंख्या होती ती 57. 3-57. दरम्यान चौथं षटक प्रगतीपथावरती. षटक हाताला देतो यतीश बिर्जे. दरम्यान पुढील चेंडू यतीश बिर्जे याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो अक्षय जाधव. मागील चेंडूवरती खणखणीत रिव्हर्स शॉट चौकार मारला होता. तदनंतर पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय ग्राउंडच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू फील्ड झालाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 58. 3-58. यतीश बिर्जे दरम्यान पुढील चेंडू घेऊन सामना करण्यासाठी सज्ज आहे तो गौरव. हलकी शिकड गेलेला चेंडू इथे मात्र एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 59. दरम्यान चौथं षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय भैरी जांभारी संघाची धावसंख्या होती ती 3-59. चेंडू जातोय सरळ फलंदाजाच्या शरीरावरती आदळलाय.
आणि मोठा आणि इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक अपील केलाय परंतु पंचांवर कोणता दबाव दिसत नाही आपल्याला. एक धाव मात्र मिळते दोन्ही फलंदाजांच्या सुरेख रनअप मधून. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 60. प्रणय मुरकर पुढील चेंडू घेऊन सामना करण्यासाठी सज्ज आहे तो. अक्षय जाधव दरम्यान पुढील चेंडू प्रणय याचा अक्षयसाठी आणि मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया चेंडू खाली स्वतः गोलंदाज प्रणय आणि हा झेल टिपलाय. कॉटन बॉल झालाय तो अक्षय जाधव. दरम्यान अक्षय जाधव याची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो सत्यजित पाले. प्रणय मुरकर याचा पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईकला येतो सत्यजित पाले. पाहूया पाले कोणत्या पद्धतीने सामना करतोय प्रणय याचा. आणि पुढील चेंडू खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 61. दरम्यान प्रणय याचा पुढील चेंडू आणि मोठा फटका. पाहूया चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने परंतु फील्ड होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र एक संधी आहे. पाहूया पंचांवर एक मोठा अपील आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पाहूया पंच कोणता निर्णय घेतात. एक मोठा अपील केला. एक मोठा फलंदाज इथे धावबाच्या स्वरूपात होण्याचे संकेत आहेत परंतु पंच मागितलाय. पंच वाईट घोषित करताना कॅमेऱ्याकडे बघतात आणि रिव्ह्यू मागताना मात्र आमच्याकडे दाखवत आहेत. सुंदर असा आपल्या रनिंग पाहायला मिळाली गौरव नागवेकर यांच्या माध्यमातून. आणि आपला विकेट्स मात्र इथे शाबूत ठेवलाय तो गौरव नागवेकर याने. आणि पंचांना एक विनंती असेल कोणताही निर्णय द्यायचा असेल तर त्याने आमच्याकडे सुद्धा द्यावा. कॅमेऱ्याकडे बघून देऊ नका कारण इथे आम्हाला स्कोर इथून द्यायचा आहे.
सुंदर फटका आहे पाहूया. इथे मात्र चेंडू फील्ड होतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 64. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय तो गौरव नागवेकर. बॉलिंग रन करून पुढील चेंडू घेऊन प्रणय मुरकर सामना करण्यासाठी सज्ज आहे तो नागवेकर. आणि एक चोरटी धाव घेण्यात मात्र यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 65. दरम्यान 5वं षटक संपलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जयभैरी जांभारी संघाची धावसंख्या होती ती 4 बाद 65. पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. अजूनही आपल्याला काही सामने खेळवायचे आहेत. नवीन गोलंदाज अक्षय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 6वं शेवटचं षटक घेऊन येतो अक्षय अवेरे. स्ट्राईकला येतो गौरव नागवेकर आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. सुंदर खणखणीत असा हा चौकार. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत चेंडू धाडलाय तो सरळ 4 धावांसाठी. दरम्यान पुढील चेंडू अक्षय अवेर यांचा. गौरव नागवेकर पुन्हा एकदा जोरदार सुंदर हवापला मारल्या फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया, मला वाटतं पुन्हा एकदा चेंडू सरळ गेला सीमारेषेवर खणखणीत 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार आणलाय आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 73. वैयक्तिक 34 धावांवरती खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गौरव नागवेकर. अजूनही मैदानामध्ये तग धरून राहिलेला फलंदाज. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 34 धावा कुठल्यात आपल्या बॅट मधून. दरम्यान पुढील चेंडू अक्षय अवेर याचा. सामना करण्यासाठी सज्ज आहे तो गौरव नागवेकर. ऍक्टिव्ह 2 चेंडूवरती 2 चौकार खेचले. दरम्यान तिसरा चेंडू अक्षय अवेर याचा आणि पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. पाहूया, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेल होऊ शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर खणखणीत 4 धावांसाठी. तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते ती गौरव नागवेकर याच्या बॅट मधून. 3 चेंडूवरती 3 चौकार घेत 12 धावा गोळा केल्या आहेत आपल्या संघासाठी आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 77. दरम्यान पुढील चेंडू अक्षय अवेरे. पाहूया कोणत्या पद्धतीनं परिवर्तन करतात आपल्या गोलंदाजीमध्ये.
पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार खेचले ते गौरव नागवेकर याने आणि चौथा चेंडू सुद्धा खेळण्यास सज्ज आहे. पाहूया चौकार की षटकार. शेवटचं हाणामारीचे षटक असताना सुंदरीत्या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर कट घेतलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने जातोय, परंतु इथे मात्र चेंडू फील्ड झालाय. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मध्ये इथे मात्र फलंदाज बाद झालाय. सत्यजित पाले बाद होऊन पॅलेनमध्ये. पुढील फलंदाज लवकरात लवकर पाठवायचा आहे. पुढील फलंदाज तुषार अवेरे. दरम्यान पुढील चेंडू घेऊन अक्षय अवेरे. ना स्ट्राईकला येतो तुषार अवेरे आणि स्ट्राईकला येतो गौरव नागवेकर. सुंदर फटका, स्टेटला मारलेला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज बाद झालाय. तीन चौकार खाल्ल्यानंतर मात्र इथे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले अक्षय अवेर याच्या गोलंदाजीवरती. पुढील 2 चेंडूवरती सिंगल धावा देत एक एक धावाच्या स्वरूपात 2 गडी बाद करण्यात यशस्वी होत आहे. तिथे नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्रेमदीप. प्रेमदीप ना स्ट्राईकला येतो मात्र गौरव. पाहूया पुन्हा एकदा आणि एक कट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटकं संपतायत आणि मर्यादित 6 षटकांमध्ये जय भैरी जांभारी संघाची धावसंख्या होती ती 79. धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते. फ्रेंड्स खंडाळा संघासमोर 80 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते जय भैरी जांभारी संघानं. डीजे
फ्रेंड्स खंडाळा संघाचे आघाडीचे फलंदाज तेजस हळदणकर आणि प्रणय मुरकर स्ट्राईकला येतो. तेजस ना स्ट्राईकला येतो. प्रणय वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन आला तो आकाश धातकर आणि पहिला चेंडू पाहूया झेल होतो का. झेल घेण्याची संधी आणि पहिल्या चेंडूवरती पहिलाच झटका बसतोय तो तेजस हळदणकरच्या स्वरूपात. दरम्यान पुढील चेंडू आकाशाचा स्ट्राईकला आला तो सिद्ध पवार आणि पहिला चेंडू ऑफला टाकलेला फटकावलेला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेनं आणि पहिला चेंडूवरती वैयक्तिक आणि संघाचं खातं ओपन केलं. पहिल्या चेंडूवरती एक आकाशाचा सिद्ध पवार खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा आपला टाकलेला चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा. पंचाने इकडे सुद्धा आम्हाला इशारा करायचा आहे. दातकर याचा सिद्ध पवार खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. चेंडू माग क्षेत्ररक्षक पळताना, परंतु पाहूया किती धाव मिळतात त्यावरती. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा घेतल्या तिथे. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 8. 1 बाद 8. एक मोठं आव्हान डोळ्यासमोर असताना एक पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका बसला होता तेजसच्या स्वरूपात. तदनंतर मात्र एक चौकार आणि इथे 3 धावा घेतल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग रनअपवरून पुढील चेंडू घेऊन आकाश धातकर. आता मात्र स्ट्राईकला येतो तो प्रणय मुरकर. पाहूया एक डावखुरा फलंदाज. इथे संधी असेल मोठा फटका मारण्याची आणि एक सुंदर फटका होता. 1 धाव घेण्यात यशस्वी होत्या दोन्ही फलंदाज. एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 1 बाद 9. 1 बाद 9. आता मात्र स्ट्राईकला येतो तो सिद्ध. आकाशाचा पुढील चेंडू सिद्धसाठी. पाहूया कोणत्या पद्धतीने मारा करतोय आणि पुन्हा एकदा आपला मारल्या चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू फील्ड होतोय. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण होते. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. 1 बाद 11. दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते ती 1 बाद 11. दरम्यान आकाश याचा पुढील चेंडू सिद्धसाठी. पाहूया सिद्ध कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय चेंडू आणि रिव्हर्स शॉट घेतलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाहूया आणि खणखणीत 6 धावा.
सुंदर फटका होता, सुरेख फटका होता आणि चेंडू सरळ धाडलाय तो सीमारेषे बाहेर खणखणीत 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स खंडा संघाची धावसंख्या होती ती 1/17. दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो तो सुदर्शन. सुदर्शनचा पहिला चेंडू स्ट्राईकला येतो प्रणय आणि सुंदर चेंडू होता, तेवढाच सुंदर खेळून काढलाय. त्यावरती 1 धाव सुद्धा घेतली आहे आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 18. 1/18. आता मात्र स्ट्राईकला येतो तो सिद्ध पवार. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक रिव्हर्स शॉट वरती एक खणखणीत षटकार खेचला होता. पाहूया पुढील चेंडू आणि मोठा फटका आहे, पाहूया. आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. मागील षटक त्याने षटकाराने संपवलं होतं. तदनंतर इथे मात्र स्ट्राईक घेऊन पुन्हा एकदा पुन्हा एकदा आणि मोठा फटका पुन्हा एकदा आपला फटकावलेला. पाहूया इथे झेल होतो का. झेल घेण्याची संधी, इथे मात्र झेल अचूक टिपलाय आणि इथे झटका बसतोय. पाहत तशी ते बोरकर इथे मात्र सुदर्शनने सुंदर कमबॅक आपल्याला म्हणता येईल. तो पहिल्या चेंडूवरती इथे षटकार खेचला होता, तदनंतर दुसऱ्यात चेंडूवरती त्याला पॅव्हलियन मध्ये धाडलाय तो सुदर्शन मयकर याने. पाहूया आता मात्र स्ट्राईकला येतोय तो स्मितेश बोरकर. बॉलिंग रनअपवरून पुढील चेंडू घेऊन सुदर्शनचा पुढील चेंडू स्मितेश बोरकर साठी. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळून काढतोय आणि मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते ती सुदर्शनच्या माध्यमातून. सुदर्शनचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर फटका होता. चेंडू फील्ड होतोय, परंतु 1 धाव घेण्या वाचून रोखू शकत नाहीत दोन्ही फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 25. आता मात्र स्ट्राईकला येतो प्रणय, ना स्ट्राईकला येतो स्मितेश. बॉलिंग रनअपवरून पुढील चेंडू घेऊन येतोय तो सुदर्शन मयकर. सुदर्शनचा पुढील चेंडू सामना करणार तो प्रणय.
आणि हलकासा आपला कटवलेला चेंडू चेंडू फील्ड होतोय, परंतु एक धाव घेण्या वाचून काही रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. एका धावेनं संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 26. दरम्यान दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स खंडाळा संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 26. 2 बाद 26. ओमी पहिला चेंडू आणि सुंदर खेळून काढलाय तो. प्रणय याने चेंडू गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत आर पार लगातार चौकार. खणखणीत चौकार मारलाय तो प्रणय मुरकर याने. दरम्यान पुढील चेंडू ओमकार उर्फ ओमी. पाहूया कोणत्या पद्धतीने मारा करतोय प्रणयसाठी. आणि प्रणयने मात्र मोठा फटका घेतलाय. चेंडू हवेमध्ये आहे पाहूया. आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषेवर. खणखणीत 6 धावांसाठी आर पार लगातार षटकार. आणि सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती प्रणय मुरकर याच्या माध्यमातून. दराडे सर यांचं आगमन होते. आम्ही कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व दराडे सर. दरम्यान पुढील चेंडू ओमी याचा. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका घेतलेला पाहूया. किती धाव मिळतात. चेंडू फील्ड होतोय, परंतु एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र खराब थ्रो झालाय आणि चेंडू मिस होतोय. त्यावरती 1 धाव. अशा 2 धाव मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 38. 2 बाद 38. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावर. षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो ओमकार उर्फ ओमी. स्ट्राईकला येतो प्रणय मुरकर. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. पाहूया किती धाव मिळतात त्यावरती. 1च धाव. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि फक्त 1च धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 39. 2 बाद 39. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र स्ट्राईकला येतो तो स्मितेश बोरकर.
दरम्यान पुढील चेंडू घेऊन येतोय तो ओमकारचा पुढील चेंडू यतीश बिर्जेसाठी. पाहूया कोणत्या पद्धतीने मारा करतोय तो ओमकार. आणि सुंदर गोलंदाजी. यतीश याला काय समजलेला नाही. चेंडू जातोय सरळ निर्धाव आणि ते षटक संपलंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3 बाद 39. फ्रेंड्स खंडाळा संघाची धावसंख्या होते ती 3 बाद 39. दरम्यान तिसरं आणि वैयक्तिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो सुदर्शनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो प्रणय. आणि सुंदर पहिला चेंडू निर्धाव चेंडू. एक पहिला चेंडू निर्धाव खेळून काढलाय तो प्रणय याला. वैयक्तिक 16 धावांवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रणय मुरकर. आणि बॉलिंग रनअपवरून पुढील चेंडू घेऊन येतोय तो सुदर्शनचा पुढील चेंडू प्रणयसाठी. पाहूया कोणत्या पद्धतीने खेळतोय. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे यष्टीरक्षकाला सुद्धा चकवून गेलाय. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. काहीशी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा घेऊन 2 धावा वसूल केल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 41. दरम्यान पुढील चेंडू सुदर्शनचा प्रणयसाठी. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतो का. परंतु इथे मात्र चेंडू जातोय तो सरळ सीमारेषेवर खणखणी ते 4 धावांसाठी. सुंदर चेंडू सरळ गेलाय तो सीमारेषेवर खणखणीत 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 45. 3 बाद 45. धन्यवाद डीजे. दरम्यान सुदर्शनचा पुढील चेंडू प्रणयसाठी. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर. पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ते किरण बैकर आणि राज देवरुखकर. पंचांनी लेग बाईच घोषित केला परंतु कोणत्या
प्रणयसाठी आणि सुंदर इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय आणि पंच वाईट घोषित करतायत ते कॅमेरामॅनला. इथे मात्र स्कोररला काही आम्हाला त्यांचा डिसिजन कळत नाहीये, त्यांनी आम्हाला सुद्धा सांगायचं आहे. ओके, धन्यवाद. पंचगिरी करताना धावसंख्या होते ती 50. संघाचे अर्धशतक धावफलकावर लागलेलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया कोणीही वाद घालू नका. वाद घालणाऱ्या संघास पेनल्टी लागू होईल. सुदर्शन याचा सुंदर डिसिजन पंच यांचं. ह्या रखरखत्या उन्हामध्ये पंचगिरी करणं हे सुद्धा काही साधी सोपी गोष्ट नाही. दरम्यान पुढील चेंडू सुदर्शन मारा करतोय तो सुदर्शन सामना करण्यासाठी सज्ज आहे तो प्रणय. दरम्यान पुढील चेंडू प्रणयसाठी हलक्या हाताने कटवलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात. त्यावरती एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, काहीशी मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा घेऊन दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर असा दोघांचा ताळमेळ आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 52. दरम्यान पुढील चेंडू प्रणयसाठी हलक्या हाताने चेंडू टाकलेला. एक धाव घेतलेली आहे आणि इथे पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. इथे असं वाटतंय की वाईट घोषित करतायत, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. त्याच्यामुळं इथे आम्हाला सुद्धा थोडस कन्फ्यूज व्हायला होतंय. पंच राज देवरुखकर. षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 53. अजूनही 12 चेंडूवरती 27 धावांची आवश्यकता असेल. जर सामना जिंकायचा असेल फ्रेंड्स खंडाळा संघाला, तर उर्वरित 12 चेंडूवरती 27 धावा ह्या कराव्याच लागतील. सामना चालू करायचा आहे पंचांनी. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वं षटक घेऊन येतो अमित जाधव. पहिला चेंडू अमित जाधव यांचा स्ट्राईकला येतो. प्रणय मुरकर. मग सुंदर चेंडू होता. पाहूया, मोठा अपील आहे. एक अपील होता, परंतु त्या अपील मध्ये जोर नव्हता, त्यामुळे पंचांवर काही दबाव नाही. पंचांनी मात्र हा अपील फेटाळून लावलाय.
दरम्यान पुढील चेंडू अमित यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे तो प्रणय मुरकर. पाहूया पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया झेल घेण्याची संधी आहे स्वतःच्याच गोलंदाजीवरती अमित झेल आणि हा मात्र त्याला अंदाज न आलेला चेंडू जातोय सरळ ग्राउंड होतोय आणि त्यावरती 2 धावा वसूल केल्यात प्रणय मुरकर आणि यतीश बिर्जे यांनी. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 55. 3 बाद 55. अजूनही 10 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असेल ती फ्रेंड्स खंडाळा संघाला. एक संधी होती परंतु ती संधी मात्र इथे गमावून बसलाय तो अमित. दरम्यान पुढील चेंडू अमित याचा सामना करतोय तो प्रणय साठी अमित. पाहूया पुढील चेंडू कोणत्या पद्धतीनं आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकला येतो तो यतीश. स्ट्राईकला तो यतीश ना स्ट्राईकला तो प्रणय. बॉलिंग रन करून वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वा षटक घेऊन आलाय तो अमित. अमितचा पुढील चेंडू यतीश साठी डावखुरा फलंदाज. पाहूया कोणत्या पद्धतीनं मारा होतोय आणि कोणत्या पद्धतीनं सामना होतोय. आणि सुंदर चेंडू जातोय सरळ सीमारेषा सुंदर. मात्र इथे मला वाटतं एक षटकार होतोय. सुंदर झेल टिपला होता परंतु लाईनला टच झालाय आणि ते 6 धावा मिळत आहेत. एक सुंदर झेल झाला होता परंतु इथे मात्र लाईनला टच झाल्यामुळे षटकार मिळतोय इथे यतीश बिर्जे आला. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर खणखणीत 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार निघतोय तो यतीश बिर्जेच्या बॅट मधून आणि धावफलक मात्र झपाट्याने वाढते. दरम्यान अमितचा पुढील चेंडू इथे मात्र फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते यतीश बिर्जे याच्या बॅटिंग मधून. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार 12 धावा वसूल केल्यात. दरम्यान पुढील चेंडू अमित याचा यतीश बिर्जे याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र सुंदर परिवर्तन अमित याचं. निर्धाव चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि ते षटक समाप्तीचा इशारा येतोय पंच राज देवरुखकर यांच्यामधून. फ्रेंड्स खंडाळा संघाला 6 चेंडू आणि 12 धावा. पाहूया शेवटचं निर्णायक षटक घेऊन कोण येतोय. जय भैरी जांबारी संघाकडून. इथे मात्र दोन्ही फलंदाज लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते एक आघाडीचा फलंदाज प्रणय मुरकर आणि यतीश बिर्जे. पंचांनी सामना ताबडतोब चालू करून घ्यायचा आहे. यापुढील काही सामने अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. या सामन्याला खूपच वेळ होतोय. दोन्ही पंच याची दक्षता घ्यायची आहे आणि ताबडतोब सामना चालू करून घ्यायचा आहे.
वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचा निर्णय षटक घेऊन आला तो अक्षय जाधव. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल ती फ्रेंड्स खंडाळा संघाला. स्ट्राईकला येतो एक आघाडीचा फलंदाज प्रणय मोरकर. दरम्यान पुढील चेंडू आणि सुंदर फटका. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेवर. खणखणीत 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या आहेत. आणि आता मात्र समीकरण होते ते 5 चेंडू आणि 8 धावा. असं समीकरण आहे ते 5 चेंडू आणि 8 धावा. दरम्यान अक्षय जाधव याचा पुढील चेंडू स्ट्राईकला येतो. प्रणय सुंदर फलंदाजी करताना आपल्या संघासाठी मोठं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि खणखणीत षटकार. इथे मात्र खणखणीत 6 धावा वसूल केल्या आहेत. आणि आता मात्र खरोखरच पूर्ण विजयाच्या उंबरठ्यावर संघाला आपल्याला नेऊन ठेवले ते प्रणय मुरकर याने. एक आपली संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन जात असताना सुंदररित्या पेलवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रणय मुरकर. 38 धावांवरती खेळतोय आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मला वाटतं विजयी धाव असेल ही. आणि 2 धावा घेऊन आपल्या संघाला विजयी केले ते प्रणय मुरकर आणि यतीश बिर्जे यांनी.